24 सप्टेंबर 2025 लडाखच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस. लेहमध्ये गोळीबार होतो, 4 तरुण मारले जातात आणि 90 पेक्षा जास्त लोक जखमी होतात. पण त्याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यानंतर अशा एका माणसाला नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट म्हणजेच NSA लावून तुरुंगात टाकलं जातं, ज्याने आयुष्यभर लडाखचे हिमनद वाचवण्यासाठी लढा दिला. मित्रांनो, आपण ज्या सोनम वांगचुक यांना एक शांत पर्यावरणवादी म्हणून ओळखतो, त्यांना अचानक राजस्थानच्या जोधपूर तुरुंगात का हलवण्यात आलं असेल? काय लडाख खरोखरच भारतापासून फुटू पाहतंय की ही लढाई काही अघोषित कॉर्पोरेट प्रकल्पांची? आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर लडाखच्या अस्तित्वाचा एक धक्कादायक आरसा आहे. लोक म्हणतात की लडाखला राज्याचा दर्जा हवाय, पण खरी लढाई ही 6व्या अनुसूचीची म्हणजे 6th शेड्यूलची. लडाखची 97% लोकसंख्या ही आदिवासी आहे, जी 6वी अनुसूची त्यांना स्वतःच्या जमिनीवर, पाण्यावर आणि जंगलावर अधिकार देते. पण सरकारला हे का मान्य नाहीये? याची इनसाइड स्टोरी अशी आहे की लडाखमध्ये 35 GW सौर ऊर्जा आणि प्रचंड खनिज संपत्तीचे साठे. जर लडाखला 6वी अनुसूची मिळाली तर मोठ्या कॉर्पोरेट्सना तिथल्या जमिनीवर ताबा मिळवणं कठीण होईल. वांगचुक यांचा नेमका हाच विरोध होता. आम्हाला सौर ऊर्जा हवी आहे, पण लोकांच्या चरण्याच्या जमिनी किंवा हिमनद नष्ट करून नाही, असं ते सांगत होते. आणि इथूनच ते सरकारच्या डोळ्यात खुपायला लागले. सोनम वांगचुक हे 10 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले होते. 15 दिवस शांततेत गेले. पण 24 सप्टेंबरला सकाळी 11:30च्या सुमारास अचानक उद्रेक झाला. संतापलेल्या जमावाने लेहमधील भाजप कार्यालय आणि काही सरकारी इमारतींना आग लावली. या हिंसाचारानंतर पोलिसांनी कोणताही थेट इशारा न देता गोळीबार सुरू केला. आणि यातच थारचिन, जिग्मे दोर्जे, तानझिन नॅगमाल आणि दादुल या 4 तरुणांचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार गोळ्या त्यांच्या छातीवर आणि डोक्यावर झाडल्या. केंद्र सरकारने न्यायालयात असा दावा केला होता की वांगचुक हे लडाखच्या तरुणांना म्हणजे जेनझींना अरब स्प्रिंग प्रमाणे सरकार उलथवून टाकण्यासाठी भडकावत होते. पण खरी गोम कुठे माहितीये? वांगचुक यांनी जे मुद्दे उचलले, जसे की नोकऱ्यांची हमी, पर्यावरणाचं रक्षण, ते पूर्णपणे संविधानाच्या चौकटीत होते. मित्रांनो, वांगचुक सुटले तरी पण लडाखचे 4 तरुण परत कधीच येणार नाही. सत्याचा विजय झाला असं आपण सगळे म्हणतो, पण तो विजय खूप मोठी किंमत मोजून मिळवावा लागला. तुम्हाला काय वाटतं की पर्यावरणासाठी लढणारा माणूस हा देशासाठी धोका असू शकतो का? की हा केवळ एक कॉर्पोरेट नफ्यासाठी चाललेला लोकशाहीचा गळाघोट? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि व्हायरल कारभारला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद.